नमस्कार मित्रांनो, मी रेशीम मित्र नावना कुठे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आपला दुसरा मूळ तुटलेला आहे आणि आता आपण आळ्यांना शेडमध्ये ट्रेसह घेऊन आलेलो आहोत आणि आपण अशा पद्धतीनं नेट आथरून त्याच्यावरती फिडिंग देण्यास सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकता नेट आथरून त्याच्यावरती कापून आपण फिडिंग दिलेली आहे आणि यानंतरच्या ज्या फिडिंग आहेत त्या आपण साधारणतः 1-1.5 फुटाची फांटी या पद्धतीनं करणार आहोत। तर आपण बेड तयार करण्यासही सुरुवात केलेली आहे। अजून आपण काही बेड तयार केलेलं नाही, परंतु कागद वगैरे आणून ठेवलेला आहे अशा पद्धतीनं। तर आपण या आळ्या ट्रे मधून बेडवरती शेडच्या बेडवरती कशा पद्धतीने शिफ्ट करणार ते आपण आता पुढे साधारणतः 2 तासानंतर बघणार आहोत। कारण आपण फिडिंग दिल्यानंतर 1-2 तास आळ्यांना वरती येण्यास आपण वेळ देणार आहोत आणि त्यानंतर आपण या हा जो बेड बनवणार आहोत त्यावरती आपण शिफ्ट करणार आहोत। आपल्या ज्या रॅक आहेत, रॅकचे जे 1 2 3 4 5 कप्पे आहेत, तर आपण साधारणतः ह्या मधल्या कप्प्यावरती आपण हे बेड बनवणार आहोत, जेणेकरून आपल्याला साधारणतः 4थ्या मोल्ड पर्यंत आपल्याला हे सोयीस्कर जाईल, पाला वगैरे घालण्यास सोयीस्कर जाईल, जास्त वाकावं लागणार नाही। खालच्या बेडमध्ये केलं तर जास्त वाकावं लागेल किंवा वरच्या बेडमध्ये केलं तर जास्त वरती आपल्याला पाला घालण्यास त्रास होईल। तर आपण जो आपला मास्टर बेड आहे तो आपण हा साधारणतः खालून 3 नंबर आणि वरूनही 3 नंबर अशा पद्धतीने मधला बेड बनवणार आहे, जेणेकरून आपण इझिली इथे पाला घालू शकतो। तर आपण साधारणतः उरलेला व्हिडिओ 2 तासानंतर बनवणार आहोत, जेणेकरून आपल्या आळ्या पूर्णपणे आपल्या टाकलेल्या पाल्यावरती येतील। आळ्यांना पाला टाकून साधारणतः 2 ते 3 तास झालेले आहेत। या ट्रेमध्ये आपण बघू शकता की आळ्या कशा पद्धतीने पूर्णपणे नेटवरती आलेल्या आहेत। आता आपण हे जे नेट आहे ते व्यवस्थित पद्धतीने पकडून बेडवरती शिफ्ट करणार आहोत। त्या अगोदर आपण बेड बनवून घेतलेले आहेत। आता आपण येथे बघू शकता अशा पद्धतीनं दोघा जणांनी ही नेट अलगद अशी उचलून घ्यायची आहे आणि ही नेट जी आहे बेडवरती अशा पद्धतीनं रोल करून पसरून द्यायची आहे आणि नेटला जो आळ्या चिटकलेल्या आहेत त्या अशा पद्धतीनं हळूवार झटकून घ्यायच्या आहे। कारण झटकताना काय होतात, आळ्या काही बेडच्या खाली पडतात। तुमच्याकडे जर पंखा असेल, पिसारा असेल तर त्याच्या मदतीनं या आळ्या व्यवस्थित झटकून घ्यायच्या आहेत। तर पंख किंवा पिसाऱ्याचा वापर केला असता आळ्यांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही। तुम्ही जर बिना पंखाचं झटकायला गेला तर त्या आळ्या झटकण्याच्या याच्यामध्ये त्या खाली पडू शकतात आणि अशा पद्धतीनं पंखाचा किंवा पिसाऱ्याचा उपयोग करून ह्या ज्या आळ्या आहेत बेडवरती व्यवस्थित पांगून द्यायच्या आहेत, जेणेकरून त्यांना स्पेसिंग भेटणार आहे। अशा पद्धतीने सर्व ट्रे आपण याच्यामध्ये शिफ्ट करणार। मित्रांनो, जर तुमच्याकडे मोराचा पिसारा वगैरे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं हातानेही बेड पांगू शकता, परंतु काळजी घ्यायची आहे की हात आपले स्वच्छ असतील, त्यामुळे आळ्यांना कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही। तर अशा पद्धतीनं आपण 16च्या 16 ट्रे बेडवरती शिफ्ट केलेले आहेत आणि अशा पद्धतीनं आपण त्यांना पांगवत आहोत। येथे आपण सर्व बेड जे आहेत व्यवस्थित पांगवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण बघणार आहोत की आपण जे शिफ्ट केल्यानंतर साधारणतः आपल्या ट्रेमध्ये आळ्या उरलेल्या आहेत की नाही। आपण प्रत्येक ट्रे व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला वाटलं असेल एक अर्धी आळी यावरती शिल्लक राहिलेली असेल, मोठी आळी, तर तुम्ही याला एक हलकीशी फिडिंग किंवा पानं वगैरे ठेवून त्यांना लिफ्ट करू शकता। अशा पद्धतीनं आपण चेक करून घ्यायचं आहे की आळ्यांचं प्रमाण जास्त तर उरलेलं नाही ना। जर उरलेलं नसेल तर हे बेड नंतर आपण फेकून द्यायचे। अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या बेडची शिफ्टिंग झालेली आहे
तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. आणि याबद्दल काही तुमच्या शंका असतील तर नक्की कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.